आज आपण बघणार आहोत मनाचा श्लोक क्रमांक 63. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडूनी वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खडे, तया मागता देता आहे उदंडे. तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझ्या मनामध्ये काय आहे त्याचा सखोल विचार कर आणि तूच तुला घडव, तुला जे हवं ते प्राप्त कर, असं ह्यातून समर्थांनी सांगितलं आहे असं मला वाटतं. कारण घरी कामधेनू पुढे ताक मागे, म्हणजे तुमच्या घरात कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे कोण? की जी आपली सगळी इच्छा पूर्ण करणारी गाय. मग ती आपल्याकडे आहे तरीसुद्धा आपण दुसऱ्यांकडे ताक मागायला जातो आहे. किंवा हरिबोध सांडूनी वेवाद लागे, म्हणजे हरिबोध करायचा, नामस्मरण करायचं ते सोडून नको त्या गोष्टींवरती आपण वादविवाद करत बसतो. किंवा करी सार चिंतामणी काच खडे, म्हणजे आपल्याकडे चिंतामणी आहे, जो आपले इच्छित पूर्ण करणारा जो मणी आहे तो आपल्याकडे आहे तरीसुद्धा आपण इतरांकडे काच खडे मागतोय आणि ते उदंड प्रमाणात आपल्याला मिळत आहे. काय म्हणायचं आहे ह्याच्यातून समर्थ रामदास स्वामींना? की घरी तुमच्याकडे कामधेनू आहे, म्हणजे तुझ्यामध्येच ती ताकद आहे सगळी, की ज्याच्यामुळे तुला जे जे हवं आहे ते प्राप्त करू शकतोस. फक्त ते सगळं करण्याकरता लागणारी मानसिकता तुला यायला पाहिजे. पण तू काय करतो? स्वतःवर काम करायचं सोडून तू दुसऱ्यांकडे जाऊन ताक मागतोयस आणि घरामध्ये असणारी जी कामधेनू आहे त्याच्याकडे तुझं सोयीस्करित्या दुर्लक्ष होतं आहे. तुझ्या लक्षातच येत नाही की आपल्यात काय ताकद आहे. आपण कायम हा मार्ग, तो मार्ग, ह्याला विचार, त्याला विचार. पण आपण कधीतरी आपल्या मनाशी संवाद साधतो का? जो आनंद आपल्या आतमध्ये आहे, जे गुण आपले किंवा जी ताकद आपल्या आतमध्ये, त्याच्याबद्दल आपण कधी स्वतःशी संवाद साधतो का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिबोध सांडूनी वेवाद लागे. आता हरिबोध करणं, नामस्मरण करणं ह्याच्यामध्ये खरं तर वेळ घालवायला हवा, कारण तेच मनुष्य जन्माचं खरं तर ध्येय आहे. पण ते सोडून आपण नको त्या गोष्टींवरती वादविवाद घालत बसतो. कोण कसं वागलं, कोण कसं दिसतं आहे, कोणी हे जे वागलं आहे ते बरोबर आहे का, चूक केली, ह्या सगळ्यावरती आपण टिक्का टिप्पणी करत बसतो. आणि तो सगळा वेळ जो खरं आपण हरीच्या स्मरणामध्ये घालायला पाहिजे, रामाच्या स्मरणात घालायला पाहिजे, तो अशा पद्धतीने आपण पूर्णपणे वाया घालवतो. चिंतामणी आपल्याकडेच आहे. करी सार चिंतामणी काच खडे, म्हणजे चिंतामणी म्हणजे तो असा मणी जो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला नक्की काय हवं आहे, काय डिसिजन घ्यायला पाहिजे, कुठे प्रायोरिटी केली पाहिजे, ह्या सगळ्याची उत्तरं माझ्याकडेच आहेत. माझ्या आतला आवाज मला नेहमी मार्गदर्शन करतो. माझी इंट्युशन पॉवर मला योग्य मार्ग दाखवत असते. पण नेमकं काय होतं की त्याच्याकडे माझं लक्षच जात नाही आणि मी त्याच्याकडे बघून मी कायम ते काच खडे गोळा करत राहतो. आणि काय लोक देतातच आहेत. तुम्ही कोणालाही तुमच्या परिस्थितीविषयी जर तुम्ही कोणाला सांगितलं तर तुमचा पण अनुभव असेल हा, की अरे बाबा मी अशा अशा प्रॉब्लेममध्ये फसलेलो आहे. एकाला सांगितलं तर तो एक उपाय सांगतो, दुसऱ्याला सांगितलं तर तो दुसरा उपाय सांगतो, तिसऱ्याला सांगितलं तर तो भलताच काहीतरी उपाय सांगतो. शेवटी आपण बाहेर जाऊन 10 लोकांना विचारून जेव्हा काय करावं ह्याचा सल्ला विचारतो तेव्हा आपल्याला त्या 10पैकी निदान किती एक 7-8 तरी वेगवेगळे उपाय मिळतातच. मग शेवटी निर्णय कोणाला घ्यायचा असतो तर तो मला घ्यायचा असतो. मग त्याच्याकरता काय व्हायला हवं तर आपला पूर्ण स्वतःचा, आपल्या आत्ता प्राप्त परिस्थिती काय आहे, त्याच्यातलं काय महत्त्व आहे, कुठे मी फोकस करायला हवा आहे, या सगळ्याचा विचार करायला हवा. आणि त्याच्याकरता मुळामध्ये माझं मन शांत असायला हवं. किंवा नुसतेच वादविवाद करून चर्चा हे करण्यापेक्षासुद्धा निर्णयाप्रत यायला पाहिजे. आणि ती ताकद तुमच्यातच आहे असं पुन्हा एकदा रामदास स्वामींनी आपल्याला बजावलेलं आहे. पुन्हा पुन्हा अनेक उदाहरणं देत ते आपल्याला आपली मनाची शक्ती ओळखायला लावत आहेत. आपल्या मनाची ताकद किती विलक्षण आहे त्याच्यावर विश्वास ठेवा असं पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि अशा रीतीने श्लोक क्रमांक 63मध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलं आहे की तुम्हाला बरीच लोकं मिळतील तुमच्या प्रॉब्लेमवर उपाय सांगणारी, पण तुम्ही मात्र स्वतःच्या मनाशी संवाद साधा. का तर भूतकाळातल्या अनेक अशा भावना आहेत,
कमतरता आहे, चुकीचे घेतलेले निर्णय आहेत, विषयी वाटणारी खंत आहे, कुठल्या तरी अपयशामुळे मनात दडलेली भीती आहे, कोणाचा तरी सल्ला ऐकून तुम्ही तसं करू नका. आधी खरोखर आपल्याकरता काय चांगलं आहे ह्याचा विचार करा. आणि त्याच्याकरता अर्थातच मी तुम्हाला नेहमीच सांगते, तसं आत्ताही सांगते की वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलवर भरपूर मेडिटेशन्स आहेत की जी केवळ ऐकून तुम्ही हा मनावरचा ताण, भूतकाळातल्या ह्या सगळ्या नको असलेल्या भावना हील करू शकता. 7ही चक्रांवर त्या नकारात्मक भावना काढू शकता केवळ मेडिटेशन ऐकून. त्यामुळे नक्कीच कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी 10 लोकांना सल्ले विचारा, पण स्वतःच्या इच्छेकरता, स्वतःच्या चांगलेपणाकरता, स्वतःच्याच मनाशी संवाद साधणं हाच एक उत्तम उपाय. धन्यवाद.